नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशामधील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना आगामी 17वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दलची आज समोर आलेली महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळेच आजचा व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया पीएम किसान योजनेच्या आगामी 17व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख। तर मग शेतकरी मित्रांनो, जसे की आपणा सर्वांना माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशामधील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत 16 हप्ते हे जमा करण्यामध्ये आले असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी योजनेच्या 16व्या हप्त्याचे वितरण देखील करण्यामध्ये आले होते व आता योजनेअंतर्गतचे पात्र लाभार्थी योजनेच्या आगामी 17व्या हप्त्याची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत। पीएम किसान योजना सुरू झाल्यापासून या योजनेचे प्रत्येक इन्स्टॉलमेंट म्हणजे प्रत्येक हप्ता हा दर 4 महिन्याच्या अंतराने योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जातो। तसेच मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना वर्षाला 6,000 रुपये म्हणजे दर 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपयांचा एक हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता 27 जुलै 2023 रोजी जमा करण्यामध्ये आला, तर योजनेचा 15वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जमा करण्यामध्ये आला होता व योजनेचा 16वा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये आला। म्हणजे शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या प्रत्येक हप्त्यामध्ये 4 महिन्याचे अंतर असून 4 महिन्याच्या अंतराने योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,000 रुपये हे जमा केले जातात। परंतु योजनेच्या 15व्या व 16व्या हप्त्यामध्ये केवळ 3 महिन्याचे अंतर आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 16वा हप्ता हा 1 महिना अगोदरच वितरित करण्यामध्ये आला होता। त्यामुळे योजनेचा 17वा हप्ता हा तुम्हाला योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार 4 महिन्याच्या अंतराने म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, सध्या देशामध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकामुळे पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या वितरणाला यावेळेस थोडासा उशीर देखील लागू शकतो। त्यामुळे या योजनेचा 17वा हप्ता हा या योजनेच्या हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार म्हणजे जून किंवा जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाऊ शकतो। परंतु शेतकरी मित्रांनो, या 17व्या हप्त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांची ई-केवायसी करणे आता बंधनकारक करण्यामध्ये आले आहे। मित्रांनो, या योजनेचा 14वा हप्ता आणि 15वा हप्ता हा ई-केवायसी अपूर्ण असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देखील वितरित करण्यामध्ये आला होता। परंतु आता आगामी 17व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी करणे केंद्र सरकारने बंधनकारक देखील या ठिकाणी केले आहे। त्यामुळे आता येत्या जून किंवा जुलै महिन्यामध्ये देशामधील सर्व पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये आगामी 17व्या हप्त्याचे 2,000 रुपये वितरित करण्यामध्ये येतील। आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला देखील लाईक करा। धन्यवाद।